आज ठाणे महापालिकेच्या वतीने विविध विकास कामांच्या म्हणजे आपण काय करतोय ठाण्यासाठी याचा शुभारंभ आज होतोय आणि या प्रसंगी उपस्थित आमदार प्रताप सरनाईकजी, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, नारायण पवार, मिलिंद पाटणकर, मनोहर डुंबरे, पल्लवी कदम, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि महापालिका आयुक्त आपले अभिजित बांगर, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित सभागृहामध्ये नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आजचा हा दिवस माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा आहे. कारण या ठाण्याच्या विकासाच्या कामांचा शुभारंभ हा ठाणेकरांसाठी जसा आनंदाचा दिवस तसा मुख्यमंत्री म्हणून माझ्यासाठी देखील आनंदाचा दिवस आहे. कारण या ठाण्यानेच मला या मुख्यमंत्री पदापर्यंतच्या खुर्चीवर बसण्याची संधी प्राप्त करून दिली आणि या महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी ठाणेकरांनी मला दिली. त्याबद्दल मी ठाणेकरांचा अतिशय ऋणी आहे आणि ठाणेकरांना मनापासून मी धन्यवाद देतो. मिलिंदजी, मगाशी आपण सांगितलं की मी आता मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाणे महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतोय. खरं म्हणजे मी आता नेहमी सांगत असतो ठाण्यातल्याच लोकांनी आता ठाणे सांभाळायचं आहे. आता मला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाहायचं आहे, फिरायचं आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या प्रश्नांना न्याय द्यायचा आहे. त्यामुळे आता ठाणेकरांनी आपल्या ठाण्याची जी काही काळजी आहे किंबहुना ठाण्याचा विकास आहे यामध्ये पुढे येऊन योगदान देता आपण सगळेजण. आणि म्हणून तसं बघायला गेलं तर ठाण्याची चिंता मला तशी काही वाटत नाही. कारण ठाणेकर हे सुज्ञ आहेत. ठाणेकर या ठाण्यावर बाळासाहेबांनी प्रेम केलं. पहिली सत्ता बाळासाहेबांना ठाण्याने दिली आणि त्यावेळचं काही आठवणी आहेत की दादोजी कोंडदेव स्टेडियम असेल, गडकरी रंगायतन असेल, बाळासाहेब जेव्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब जेव्हा इकडे ठाण्यात आले, एक सभा होती मला वाटतं गावदेवीला, आणि त्या सभेमध्ये एका श्रोता त्यांनी एक छोटी चिठ्ठी दिली की आम्हाला नाट्यगृह पाहिजे. आणि बाळासाहेबांनी तात्काळ सांगितलं नाट्यगृह दिलं, सत्ता द्या, नाट्यगृह मिळेल. नाट्यगृह झालं, दादोजी कोंडदेव स्टेडियम झालं. आता दादोजी कोंडदेव स्टेडियम देखील आपण काट टाकतोय, त्याच्यामध्ये देखील बदल होतोय. मला वाटतं आपण आता प्रॅक्टिस झाल्या IPLच्या ना, आणि पुढे मॅचेस देखील होतील. आपला विहंग आहे ना तिकडे, विहंग सरनाईक, आणि ठाण्याचं देखील मुलाचं योगदान जे आहे यामध्ये नक्की राहणार आहे. आणि म्हणून हे मूळ ठाणं जे आहे, जुनं ठाणं, हे जुनं ठाणं वाड्या पाखाड्यांचं टुमदार ठाणं जे आहे ते आता आंतरराष्ट्रीय शहर झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ठाणं बदलतं आहे. ठाण्यामध्ये नवीन नवीन प्रकल्प येत आहेत, सुविधा मिळत आहेत, आणि या ठाण्यामध्ये देखील आज जे काही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं. मी देखील या ठाण्याचा आयुक्त महोदय नगरसेवक होतो, मला वाटतं 2 टर्म होतो वाटतं, आणि सभागृह नेता होतो मी.
आणि तेव्हा आठवतं आहे मला की या महापालिकेमध्ये सभागृह नेता म्हणून मी काम करताना रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत अधिकारी थांबायचे लोकांना न्याय देण्यासाठी माझ्याबरोबर. ते आजही आठवण येते. दिघे साहेब सांगायचे हे काम करायचं आहे आणि मुद्दाम दिघे साहेब न होणारी कामं सांगायचे मला आणि बघायचे होतं करतोय की नाही. आणि मग नंतर मी काही 8-10 दिवसानंतर माझं ते थोडं स्किल आहे माझ्याकडे काम करून घेण्याचं आणि मग अधिकाऱ्यांना मी जरा विश्वासात घेऊन सांगायचो बाबा हे काम करायचं आपल्याला. आणि अधिकारी सांगायचे याच्यात थोडेसे अडचणी आहेत. मग मी त्यांना सांगतो दिघे साहेबांनी मला सांगितलं आहे कसं हे करून झालं पाहिजे, कसं बसवायचं ते बघा. आणि मी त्यांना सांगायचो काम होणार नाही हे सांगायला काही डोकं लागतं का, काही स्किल लागतं का, नाही. पण न होणारं काम नियमात बसून कसं होईल याला डोकं लागतं आणि स्किल लागतं. मग एवढं अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर तो बरोबर चक्री चालवायचा आणि ते काम करून फत्ते करायचा. मग मी जेव्हा दिघे साहेबांना सांगायचो तेव्हा दिघे साहेबांना अरे झालं. मग त्यांनाही आश्चर्य वाटायचं की त्यावेळच्या ज्या काही आठवणी आहेत आजही बाळासाहेबांच्या दिघे साहेबांच्या आठवणी ज्या आहेत या आपल्याला सांगण्याची आवश्यकता मला नाही. परंतु आज ठाण्याचा मुख्यमंत्री झाला हा सगळ्यांनाच एक आनंद आहे, अभिमान देखील आहे. आणि मगाशी आपण आयुक्त महोदयाने मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणं आपण असं एक स्लोगन आहे, परंतु माझं तर म्हणणं आहे हे आपलं ठाणं आहे, सगळ्यांचं ठाणं आहे आणि ठाणं बदलतं आहे, ठाणं पुढं जातं आहे, ठाणं स्वच्छ सुंदर आणि सुशोभित आपण करतो आहे. आणि यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे, सहभाग जो आहे हा आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांचं ठाणं आहे आणि म्हणून मला याचा सार्थ अभिमान पण आहे. खरं म्हणजे कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी शेवटी जेव्हा मी एकदा म्हणजे आता मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील जेव्हा उशिरा रात्री 1, 2, 2:30, 3, 4 वाजता येतो ठाण्यामध्ये आणि घरी येतो ते एक वेगळा आनंद असतो आणि ती शांत झोपही मला तिथे घरी आल्यावर येते. म्हणजे ह्याच्यावरून आपण जो काही मला अनुभव आहे या ठाण्याचं जे काही महत्त्व आहे आणि जे आपलेपण आहे, एक जिव्हाळ्याचं जे काही नातं निर्माण झालेलं आहे हे कधी आपण याच्यामध्ये एक दुसऱ्यापासून दूर जाऊ शकत नाही. आणि म्हणून मुंबईच्या जडणघडणीत देखील या ठाण्याचं फार मोठं योगदान आहे. मग कोविडमध्ये असू द्या, इतरही आपत्ती जेव्हा येतात त्यावेळेस आपण पाहिलेलं आहे या ठाण्यातूनच, या जिल्ह्यातून, ठाणे शहरातून डॉक्टर असतील, नर्सेस असतील, सगळे जे आहेत हे सगळे मुंबईमध्ये सेवा देत होते. आणि त्याही वेळेस आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणावर आपल्याला नंतर आपल्या ठाण्यामध्ये ही कोविडची लागण झाली. आणि याचं कारण देखील आपल्याला माहीत आहे की ठाण्यातले खूप लोक ठाण्यामध्ये मुंबईमध्ये कामाला जातात, राहायला ठाण्यामध्ये येतात. आता तर इकडे ठाणे जिल्ह्यामध्ये अगदी कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथपर्यंत हे सगळी मंडळी जी आहेत हे राहतात आणि कामानिमित्त मुंबईला आपली आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई देखील आपलं एक राज्याचं, देशाचं वैभव आहे आणि त्याला साथ देणारं हे ठाणे शहर आहे मुंबईच्या अगदी वेशीवर. आणि म्हणून ठाणे शहर देखील आज आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं ठाणे शहर व्हावं यासाठी आपल्याला सगळ्यांनाच प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जबाबदारी माझी वाढली आहे ठाण्याच्या प्रती आणि आपल्याला जे काही ठाण्यासाठी करायचं आहे ते केलं पाहिजे अशी भावना माझी आहे. आणि म्हणून आयुक्त बांगर जेव्हा तुम्ही नव्या मुंबईत किती कालावधी काढला तुम्ही 2 वर्ष आणि नव्या मुंबईत देखील मी जेव्हा अभिजित बांगर यांची नियुक्ती केली त्यावेळेस जी काय माझ्या अपेक्षा होती ती पूर्ण करण्याचं काम अभिजित बांगर यांनी नव्या मुंबईत करून दाखवलं. याचा मला आनंद आहे आणि समाधानही आहे. आणि म्हणून मी त्यांना ठाण्यामध्ये देखील त्यांचा तिकडचा कालावधी झाल्यानंतर ठाण्यामध्ये त्यांना जबाबदारी ठाण्याची दिली. आपले ठाण्याचे आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा होते, त्यांना देखील या राज्याचा सगळ्यात मोठा उद्योग विभाग आहे MIDCच्या मोठ्या पदावर देखील म्हणजे त्यांची नियुक्ती झाली. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, ठाण्यात कमिशनर आल्यानंतर त्याचे सगळे दालनं उघडी होतात पुढची. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की उद्योग जे काय आता बाहेर चर्चा सुरू आहे ती जाऊ द्या, हा उद्योग आला, तो उद्योग तिकडे गेला, अमकं गेलं,
एखादा मला सांगा, एक असे मोठे उद्योग 1-2 महिन्यात इकडून तिकडे जातात का हो? त्याला सगळं प्रिपरेशन असतं, तयारी असते, सगळ्या गोष्टी असतात, डिसिजन असतं, सगळ्या गोष्टी असतात त्याला. पण ठीक आहे, आरोप करायचे, आता आरोप करायची देखील स्पर्धा लागलेली आहे सरकारवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर. याचं कारण का? तर एकनाथ शिंदे पहाटेपर्यंत काम करतो, 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत. काही लोकांना चिंता लागली, म्हणजे माझे काही हितचिंतक चांगले आहेत, त्यांची खरीच चिंता, पण काही लोकांना तर मग ती स्पर्धा आरोप करण्याची. मी त्यांना सांगितलं, आरोपाला काय मी उत्तर देत नाही, मी कामाने उत्तर देणार. तुम्ही आरोप करत राहा, तेवढं मी जास्ती काम करणार. आणि म्हणून जे काही सुरू आहे, ते जे काही या राज्यामध्ये काम होतं आहे ते पाहिल्यानंतर काही लोकांना त्रास होतो आहे नक्कीच. कारण मला शेवटी माझी बढाई करून घेणं म्हणजे मला स्वतःला फसवणं असं आहे. कारण मी ज्या ठिकाणी जातो, सभा असेल, रॅली असेल, मेळावे असतील, भूमिपूजन असतील, उद्घाटन असतील या राज्यामध्ये, त्या ठिकाणी जे लोक येतात, हजारो लाखो संख्येने तिथे उपस्थिती असते आणि ते येतात एका वेगळ्या भावनेने. बाबा हा मुख्यमंत्री आपला आहे, हा आपला माणूस आहे, आपल्या घरातला माणूस आहे, ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. हे मी स्वतःला भाग्यवान समजतो. एवढ्या कमी कालावधीमध्ये ही भावना निर्माण करणं हे तसं सोपं काम नाही. त्याला आपल्याला मेहनत करावी लागते, काम करावं लागतं, तेवढा वेळ द्यावा लागतो, तेव्हाच हे सगळी भावना निर्माण होते. आणि सभेमध्ये तर सोडून द्या, परंतु ज्या ठिकाणी जातो रस्त्याच्या दुतर्फाची लोक उभी असतात 2-2, 4-4 तास स्वागतासाठी. कोणाला पडले आहे, कोण मुख्यमंत्री आला, काय गेला काय, परंतु जे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आहेत, एक्सप्रेशन आहे, ते बरंच काही सांगून जातात. आणि ते लहान मुलं असतात, शाळेतली मुलं असतात, तरुण असतात, वृद्ध असतात, सगळे लोक असतात. आणि त्यामुळे हे जे काय महाराष्ट्रामध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे, मी काय स्वतःचं कौतुक करून घेत नाही, परंतु जे मला महाराष्ट्रातल्या या थोडक्या कालावधीमध्ये जे प्रेम पाहायला मिळतं आहे, हे प्रेम म्हणजे खऱ्या अर्थाने मी नशीबवान आहे. आणि म्हणून मला त्याच्यामुळे आणखी ऊर्जा मिळते. लोक मला पत्रकार विचारतात, काही लोक विचारतात, तुम्ही झोपता कधी, जेवता कधी? अरे मी जे काय करायचं ते करतो, थोडं तर झोपायलाच लागेल, नाही तर कुठं चालत जाईल, नाही तर कायमचं झोपायला लागेल. त्यामुळे थोडं जे काय आहे ते आपल्याला, पण आता जबाबदारी वाढली आहे, त्यामुळे जे काही अगोदर जो काही वेळ स्वतःसाठी मिळत होता तो नाही मिळत. थोडे दिवस थोडा स्ट्रीमलाईन होईपर्यंत मी सगळ्यांना, आमच्या आमदार लोकांना सांगत होतो, थोडं आता आपल्याला हे नीट स्थिरस्थावर होईपर्यंत, सगळ्या नीट तोपर्यंत थोडी मेहनत आपल्याला करायला लागेल. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जे काय आपण ठाण्यामध्ये देखील मोठमोठे, आपण दिघेसाहेब असताना, बाळासाहेब असताना किती मोठे मोठे कार्यक्रम घेतले, मोठ्या सभा झाल्या, सगळं झालं. जे काही कोणाला अशक्य अशा गोष्टी, एकदा तर दिघेसाहेबांनी मासुंदा तलाव, तो पाणी खराब झालं म्हणून म्हणाले, तर हे सगळं पाणी काढून, सगळं गाळ काढून टाकू. आम्ही बोललो गाळ काढून टाकू एवढा मोठा मासुंदा तलावाचा, आणि काम सुरू झालं. म्हणजे तेव्हा हजारो ट्रक लावले, JCB, पोकलेन सगळं लागलं, आणि बघता बघता मासुंदा तलाव खोदून, गाळ काढून, माती सकट स्वच्छ झाला. हे कोणाला स्वप्नवत वाटणारं काम, परंतु दिघेसाहेबांनी सांगितलं, एकदा ठरवल्यानंतर मग ते ठरवलं. मग ते हजारोंची फौज लागायची कामाला. असं जे काही कार्यक्रम झाले जनता राजाचे असतील, ते एक आठवण आत्ता पण येते आहे. आणि त्यामुळे जे काही विक्रमी असे कार्यक्रम त्या काळात देखील झाले, त्याचा अनुभव थोडा तरी माझ्याकडे आहे. त्यामुळे मी पण थोडा एक विक्रम करून टाकला मध्ये 4-5 महिन्यापूर्वी, आणि त्याची नोंद गिनीज बुकात, म्हणतो मिलिंद भागवत मला गिनीज बुकाने घेतली. जगातल्या मला वाटतं 33 देशांनी त्याची घेतली. तेव्हा ट्रेंडिंग बघत होतं, मला कधी वेळच नव्हता, आणि ते मी माझ्या दुसऱ्या याच्यात होतो. आता ते नशिबाने ते केसरकर मला भेटले तिकडे तेव्हा, आणि त्यांना बोललो, बा हे तुम्ही जबाबदारी सांभाळा, नाही तर माझ्या तोंडून काय निघायचं काहीतरी. शेवटी कार्यकर्ता असतो आणि मी पण माणूसच आहे. आणि त्यावेळेस पाहिलं आपण सगळ्यांनी की एका ध्येयाने सगळ्या घडामोडी झाल्या आणि मला संधी मिळाली. मी खऱ्या अर्थाने या संधीचं सोनं केलं पाहिजे. कारण त्यावेळेस खूप लोकांना असं मुख्यमंत्री कोण होईल अशी उत्सुकता होती. आमचे सगळे 50 आमदार पण तिकडे टेन्शनमध्ये होते, काय होतं आहे काय होतं आहे. पण ते तिकडे मग नंतर सगळ्यांनाच आनंद झाला आणि मला
बाळासाहेबांच्या दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आणि ही संधी मिळाली आणि या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब असतील, गृहमंत्री अमित भाई शाह असतील, यांनी संधी दिली. आणि खऱ्या अर्थाने एक त्यांनी संधी दिली याचं कारण पण बाबा बोलताना त्यांनी सांगितलं की बाबा एक जोरदार माणूस दिसतोय आणि धडाडीचा माणूस दिसतोय, धाडसी माणूस दिसतोय आणि याला संधी दिली तर चांगलं होईल. आता त्यामुळे जबाबदारी माझी वाढली आहे की याच्यामध्ये देवेंद्रजींनी आपले उपमुख्यमंत्री त्यांचं मोठं सहकार्य मिळालं आणि तेही आमच्या आता एकत्र आम्ही काम करतो आहे. आणि या राज्यामध्ये जे काही आम्ही निर्णय घेतो आहे, जे धाडसी निर्णय घेतो आहे की फास्ट डिसिजन, जेव्हा आम्ही दोघंच होतो, तुम्हाला सांगतो मी की कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो, मी आणि ते, आम्ही दोघांनी शपथ घेतली होती सुरुवातीला. पहिल्या कॅबिनेटपासून आम्ही ठरवलं की जे कॅबिनेटमध्ये निर्णय येतील ते जनतेच्या हितांचे असतील, शेतकऱ्यांच्या हिताचे असतील, कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या, सगळ्यांच्या, महिलांच्या, सगळ्या विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या हिताचे. एकही म्हणजे आम्ही जवळपास, मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की जवळपास 16 योजना ज्या बंद पडल्या होत्या जलसिंचनाच्या, त्याला आम्ही मान्यता दिली. कोट्यावधी रुपयांना मान्यता दिली. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली त्यामध्ये येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. असे अनेक विषय आहेत. पेट्रोल डिझेल असेल, आणखी काय काय असेल, खूप निर्णय घेतले आम्ही. आणि याचं एकमेव कारण म्हणजे आमचा पर्सनल अजेंडा काहीच नाही आहे. लोकांच्या हिताचे निर्णय, या राज्याच्या सर्वांगीण हिताचे निर्णय, या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम जे आम्ही करतो आहे. आज काल परवा देखील आम्ही उद्योग क्षेत्रामध्ये देखील 20,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट, आता रोज तिकडून येत आहेत, लोक येत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट करायला. कारण आपल्याकडे ह्यूज असं पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे आपल्याकडे, स्किल मॅनपॉवर आहे आपल्या राज्याकडे. आणि त्यामुळे याचा फायदा जो आहे, हा फायदा या राज्यातल्या जनतेसाठी, या राज्याच्या विकासासाठी नक्की होणार आहे. त्यामुळे खूप लोक चिंतित आहेत. जाऊ द्या, त्यांना करत राहू द्या, आरोप प्रत्यारोप, पण आपण काम करूया. आणि म्हणून हे काम करत असताना या ठिकाणी मी आयुक्तांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून अभिनंदन याच्यासाठी करतो की मी त्यांना फोन करतो नेहमी, मला असं करून पाहिजे, मला हे पाहिजे, मला शहर जे आहे बदललेलं लोकांना दिसलं पाहिजे. कारण शेवटी याच्यामध्ये लोकांची काय अपेक्षा असते, आपण ज्या शहरामध्ये राहतो ते शहर स्वच्छ असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, नीटनेटकं असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त भाग जो आहे त्याचा ग्रीनरीने व्याप्त असला पाहिजे, ग्रीन कवर वाढलं पाहिजे. असे जे जसं आपल्याकडे बाजूला येऊर आहे, आपलं निसर्गरम्य, वरून जर आपण पाहिलं हेलिकॉप्टरमधून, मी जेव्हा जातो दौऱ्याला त्यावेळेस बघतो की खूप मोठ्या प्रमाणावर जो भाग आहे आपला हिरवागार भाग दिसतो. त्याच्यामध्ये आणखी आपल्याला वाढ कशी करता येईल, मधले रोडमध्ये प्लॅन्टेशन असतील, मेडियन आहेत, आयलँड आहेत, चौक आहेत, जिकडे जागा मिळेल तिथे तुम्ही थोडं आपल्याला ग्रीन कवर जे आहे आपल्याला केले पाहिजे. आणि त्याप्रमाणे आयुक्त काम करतायत. आणि मी त्यांना नेहमी सांगितलं आहे की हे जे काय आपलं कचरामुक्त शहर झालं पाहिजे. आणि त्यांनी मगाशी ते दाखवलं पूर्वीचं आणि नंतरचं, आणि त्याच्यामध्ये बघा बदल झालेला आहे. असे सगळे स्पॉट जे आहेत हे कचरामुक्त आपल्याला करायचे आहेत. स्वच्छ आणि कचरामुक्त ठाणे, मला वाटतं तुम्ही हे 1-6 महिन्यामध्ये करून दाखवाल असं मला वाटतं. आणि नक्कीच ते आपल्याकडून मला अपेक्षित आहे. त्याचबरोबर सर्व रस्ते जे आहेत, सार्वजनिक जागा ज्या आहेत, पर्यटन स्थळं आहेत, ती कायमस्वरूपी स्वच्छ असली पाहिजे. जी सार्वजनिक ठिकाणं म्हणजे मंडया आहेत, मार्केट आहेत, फिश मार्केट, भाजी मार्केट, हे सगळं जे आहे तिथे स्वच्छता असली पाहिजे. लोक असं नाक धरून जाता कामा नये, ही माझी संकल्पना आहे आणि माझी भावना आहे. आणि त्यामुळे जे काही आपल्याला करायचं ते आपल्या युद्ध पातळीवर करायचं आहे. नेहमी कचरा पडणाऱ्या शहरातील सर्व जागा ज्या आहेत मगाशी आपण दाखवला, त्या कचरामुक्त करून त्या ठिकाणचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे. तुम्ही एक झलक दाखवलेली आहे. इथे येताना मी आता हायवेला बघतो, ईस्टर्न एक्सप्रेसला, चांगलं मधलं ते आपल्या कुठली सोसायटी आहे ती तुमची, इटर्निटीच्या समोरचं ते चांगलं दिसतंय आता येताना जाताना. त्यामुळे हे डेब्रिज मुक्त ठाणं आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर शहरातले रस्ते, उड्डाण पूल यांची यांत्रिकी सफाई म्हणजे मेकॅनिकल स्वीपिंग झालं पाहिजे. ते म्हणजे एकही बारीक डेब्रिज पण राहणार नाही, कागदाचा एक तुकडा देखील राहणार नाही. आणि त्याचबरोबर शहराच्या हे करत असताना
आपण काही अपेक्षा करतो कामगारांकडून, अधिकाऱ्यांकडून. शहराच्या स्वच्छतेमध्ये महत्त्वाचं योगदान देणारे जे आहेत सफाई कर्मचारी, यांच्या देखील समस्या ज्या आहेत, प्रश्न आहेत, ते सोडवण्याला देखील प्राधान्य देण्याच्या सूचना मी आयुक्तांना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांबरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची देखील महापालिका रुग्णालयामार्फत मोफत आरोग्य तपासणी झाली पाहिजे, याच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. कारण शेवटी जो काही सफाई कामगार किंवा आपला कर्मचारी जो काम करतो तो बिंदास असला पाहिजे, त्याच्या घरची चिंता असता कामा नये. आणि त्यामुळे यामध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी ठाणे शहर होऊ शकतं. त्याचबरोबर सौंदर्यीकरणावर, ब्युटिफिकेशनवर भर आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यामध्ये एंट्री गेट्स आहेत, स्कल्पचर आहेत, रस्ते सुशोभीकरण, मगाशी मी म्हणालो मेडियन चौक वगैरे. आता ते मी सांगत नाही, पण 2-3 रस्ते मी त्यांना सांगितलेले आहेत, ते आता करतायत. भित्तीचित्र आहेत, मगाशी आपण पाहिलं, सुरुवात केलेली आहे, मी सांगितल्या. डिवायडर आणि कर्बस्टोनची जी ही आहे रंगरंगोटी आहे, त्याचं देखील काम सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर मी त्यांना सांगितलं की रस्ते आपण करतो चांगले, पण त्याचं लेन मार्किंग, झेब्रा क्रॉसिंग, त्याच्यावर थर्मोप्लास्टचे ते मार्किंग असतं, ते झालं पाहिजे. ते आपण पेंटद्वारे आपण करतो आहे. उड्डाणपूल जे आहे त्याची रंगरंगोटी केली पाहिजे. त्याच्यामध्ये मी सांगितलं इल्युमिनेशन म्हणजे लाईटिंग झाली पाहिजे, रोषणाई केली पाहिजे, रात्री चांगलं दिसतं. खाली जे उड्डाणपुलाच्या खालचे आता चांगलंच सुरू आहे इथलं हायवेचं, पण लोकांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे. नाहीतर ते पूर्वी गाड्या बंद पडलेल्या गाड्या आणि डेब्रिज आणि सगळं पडलेलं असायचं, ते सगळं नष्ट झालं पाहिजे. त्याच्यावर काम तुम्ही करताय. त्याचबरोबर FOB जे आहे, फुट ओव्हर ब्रिज आहेत, पादचारी पूल आहेत, त्यांची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई. त्याचबरोबर खाडीवर पुलाचं देखील आपण आता काम करताय, त्याचे रंगरंगोटी, विद्युत रोषणाई. मी त्यांना सांगितलं वृक्ष लागवड, जे काही अर्बन फॉरेस्ट आपण म्हणजे शहरामध्ये जंगल ही एक संकल्पना आपण सुरू केली होती, पण त्याला जेवढा आपल्याला रिझल्ट पाहिजे तेवढे मिळाले नाही, पण ते आता तुम्ही करताय. मियावाकी गार्डन जे आहे ते तसं केलं पाहिजे. आणि त्यामुळे शहरामध्ये, आणि मला वाटतं ह्याला आपण मी सांगितलं 3 महिन्यात मला रिझल्ट पाहिजे, मिळेल ना? 100% मिळेल म्हणजे मिळेल, काय प्रॉब्लेम नाही. तर हे कसं आहे, वाटतं लोकांना की कसं होणार, परंतु तेच कसं आहे की कसं होणार नाही, कसं झालं हे आपल्याला करून दाखवायचं आहे. आणि त्यामुळे मी त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खड्डेमुक्त ठाणे हा सगळ्यात जिव्हाळ्याचा माझा विषय आहे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईच्या आयुक्तांना बोलवलं, मी सांगितलं दरवर्षी तुमच्या पावसामध्ये खड्डे पडतात, लोक रोज आपले इलेक्ट्रॉनिक चॅनल दाखवतात खड्डे किती आहेत, 3570, मग कमी झाले, मग परत खड्डे ते निघाले बाहेर, परत ते आतमध्ये जे टाकलेलं मटेरियल बाहेर आलं, तो खड्डा मोठा झाला. हे सगळं चित्र आपल्याला बदलायचं आहे. तर बोलो कसं करू शकतो आपण? तर ते म्हणाले आपण दरवर्षी 50 किलोमीटरचे रस्ते घेतो कॉन्क्रीटचे. मी बोलो का जास्ती घेऊ शकत नाही का? तर बोले तुम्ही सांगा. बोलो घ्या ना मग. 450 किलोमीटरचे रस्ते मुंबईतले सिमेंट कॉन्क्रीटचे घेतले 5,500 कोटी. मी त्यांना सांगितलं चांगले मोठ्या कंपन्या येऊ द्या, क्वालिटी काम होऊ द्या, वेळेमध्ये काम संपलं पाहिजे. आणि त्यांनी मला शब्द दिला आयुक्तांनी, पुढच्या मार्चमध्ये उरलेले 423 किलोमीटर रस्ते घेऊ, म्हणजे मुंबईतले 100% रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे, खड्डा आपल्याला बघावा लागणार, दिसणार नाही. अशा प्रकारे मी सांगितलं पैसे आहेत, मग ते लोकांचे पैसे लोकांसाठी आपण वापरले पाहिजे. त्यामुळे तो निर्णय घेतला. आता मुंबईचं देखील ब्युटिफिकेशनचं काम सुरू आहे, तेही सुरू आहे. शेवटी मुंबई देखील आर्थिक राजधानी, मुंबई आणि ठाणे आपण जवळ आहोत. आणि म्हणून तेच मी लक्षात घेऊन सांगितलं आयुक्तांना की खड्डेमुक्त ठाणे झालं पाहिजे. जे सर्व्हिस रोड आहेत ते आपल्याला वापरात आले पाहिजे, मेन रोडची ट्रॅफिक कमी होईल. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही मला वाटतं 6 महिन्यामध्ये काम करावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे 11 किलोमीटर रस्ते आहेत. UTWT जे आहेत फास्ट होऊन जातात काम, ते जवळपास 55 किलोमीटरचे रस्ते ते आहेत. आणि डांबरीकरणाचं जे आहे रिसर्फेसिंग ते 75 किलोमीटर, असे एकूण 142 किलोमीटरचे रस्ते तुम्ही घेतले. ते तुमचीच नोट माझ्याकडे. त्यामुळे आणि हे पूर्ण हा कार्यक्रम जो आहे हा 6 महिन्यामध्ये कंप्लीट होऊ शकतो. UTWT 2-3 महिन्यात होतं आहे, रिसर्फेसिंग काय 1 महिन्यामध्ये होतं आहे. आणि हे जे तुम्ही जे कॉन्क्रीटचे थोडे आहेत ते तुम्ही कसं तुमचं 4-5 महिन्यामध्ये ते उरकून टाका.
म्हणजे काय होईल, या ठाणे शहरात देखील उद्या काय मुख्यमंत्री ठाण्यातला आहे आणि मग ते खड्डे असं ते तुम्ही जास्ती दाखवाल. तुम्ही म्हणजे तुम्हाला नाही मी सांगत, तुम्ही आज आमच्याबरोबर आहात तिकडे, तिकडचे समोर आहेत ना हे सगळे लोक. हां हा आता सगळ्यांच्या सहकार्य म्हणून मी सांगितलं नाही, आपलं ठाणं आहे, आपल्याला आपलं ठाणं स्वच्छ सुंदर करायचं आहे. त्यामुळे हे सगळं आपण करतो आणि त्यासाठी मी आपल्याला निधी देखील 605 कोटीचा दिलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला कुठे काही अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि मला वाटतं एवढा निधी कधी ठाण्याला शहराला हां, त्यामुळे जसं आपण अपेक्षा, त्यामुळे खड्डेमुक्त ठाणे शहर हे आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा, आणि पैसे तर देऊ, महापालिका खर्च करेल, राज्य सरकार देईल, परंतु मग अधिकारी जे आहेत आपले त्यांची देखील जबाबदारी आहे. चांगलं क्वालिटी काम करून घेण्याचं काम अधिकाऱ्यांचं आहे. ती नीट स्वच्छ काम असलं पाहिजे, क्वालिटीचं काम असलं पाहिजे. ते मला जास्ती काय त्या टेक्निकल माहीत नाही, पण लाईन लेवलचं काम असलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्याचं जे काही पाणी निचरा होण्याचं जे काय आहे ते त्याचं सगळं नीट व्यवस्थित स्लोप असला पाहिजे. आणि हे काम क्वालिटी काम करून घेण्याचं काम आहे अधिकाऱ्यांचं. त्याच्यामध्ये कुठेही कसूर अधिकाऱ्यांनी करता कामा नये, एवढी माझी माफक अपेक्षा आहे. आणि आयुक्तांनी ती तुमची जबाबदारी जास्ती आहे आणि सर्व अधिकाऱ्यांना देखील माझ्या सूचना आहेत की आपण याच्यामध्ये लक्ष घालून चांगल्या क्वालिटीचं दर्जेदार काम या ठिकाणी, शेवटी हे पैसे जे आहेत हे आपल्या लोकांचे पैसे आहेत आणि मग त्याचा विनियोग जो आहे, हा विनियोग जो आहे योग्य प्रकारे झाला पाहिजे. नाहीतर मग लोक आपल्यावर टीका करतात की कॉन्ट्रॅक्टरसाठी रस्ते दुरुस्ती चालू आहे का. त्यामुळे हे ठाणे पण आपल्याला बिलकुल खड्डेमुक्त करायचं आहे आणि क्वालिटी काम करायचं आहे. आणि म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांची ती जबाबदारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी नेहमी त्यांना सांगतो, जी आपली शौचालय, सार्वजनिक शौचालय आहेत, चाळींमध्ये आहे, स्लममध्ये आहेत, हे सर्वसामान्य गोरगरीब लोक त्याच्यामध्ये राहतात, मध्यमवर्गीय लोक राहतात. ते सगळे त्याचं कुठं कडी तुटले आहे का, त्याचा दरवाजा तुटला आहे का, त्याची खिडकी तुटली आहे का, त्याचं भांडं फुटलं आहे का, हे सगळ्या छोट्या छोट्या कामं आहेत, छोट्या छोट्या बाबी आहेत. पण या बाबी ज्या महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून याची संपूर्णपणे डागडुजी झाली पाहिजे. आणि ते डागडुजी करत असताना ही शौचालय जी आहेत ही 24 तास त्याची स्वच्छता झाली पाहिजे. 24 तास अशा प्रकारच्या सूचना मी केलेल्या आहे. शक्य आहे, करता येईल ना? तर ते आपण करा, कारण शेवटी रोगराईचं मूळ तिकडेच आहे. आणि म्हणून आपल्याला थोडंसं एफर्ट्स घ्यावे लागतील आणि ते जर घेतले तर नक्कीच या ठिकाणी आवश्यक त्या शौचालयामध्ये केअरटेकरची जी काही उपलब्धता अवेलेबिलिटी आहे ती आपण केली आणि तिथं प्रकाश व्यवस्था असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला आयुक्त म्हणून तुम्ही तर आता फील्डवर फिरता आणि अधिकाऱ्यांना देखील हे सगळं क्रेडिट जाणार आहे. लोक डोक्यावर तुम्हाला घेतील. आम्ही काय ठीक आहे, आम्ही आदेश देतो, परंतु तुम्ही राबवणारे तुम्ही आहात. प्रशासन म्हणून तुम्ही काम करणारे आहात. म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे सगळं जे आहे हे दोन रथाची दोन चाकं आहेत. त्या शहराला जर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला या म्हणजे जसं आपण म्हणतो ठाणे, माझं ठाणे, सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे, तसं वेगवान ठाणे, म्हणजे त्याच्या विकासाला गती देण्याचं काम शेवटी अधिकाऱ्यांच्या हातामध्ये असतं. आणि म्हणून अधिकाऱ्यांची देखील जबाबदारी आहे, यामध्ये त्यांनी काम केलं पाहिजे. त्यांना ज्या काही स्वच्छतेसाठी ज्या काही साधन सामुग्री आहे ती देखील तुम्ही योग्य प्रकारे उपलब्ध करून द्या. आणि मग आपल्याला बघा याच्यामध्ये अपेक्षित परिणाम जे आहेत हे परिणाम नक्की दिसतील. आणि एक जे तुम्ही मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणे हे असे टॅगलाईन दिली आहे ती खऱ्या अर्थाने मी मगाशीच सांगितलं की हे आपल्या सगळ्यांचं ठाणं आहे. प्रत्येकाला हे ठाणं जे आहे आपलं ठाणं आहे. मी ठाण्याचं आहे. कुठेही गेलो, आता मला कुठे अगदी राज्याच्या बाहेर गेलो तरी तिकडे भेटला तर मी ठाण्याचं आहे. राज्यात कुठे कुठल्या जिल्ह्यात गेलो मी ठाण्याचं आहे. त्याला माहीत आहे मी ठाण्याचं बोललो तर मुख्यमंत्र्याला ठाण्यावर प्रेम आहे. त्यामुळे ठाणं जे आहे हे ठाणा हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि ठाणे ही सांस्कृतिक नगरी जी आपली आहे ही नक्की त्याच्यामध्ये त्याचं नावलौकिक जे आहे आपल्या. त्याचबरोबर आपण ठाण्यामध्ये
जे काय वाहतूक कोंडीचा विषय आहे तो देखील आपण मार्गी लागतो. बायपास आपण करतो आहे आणि बायपास केल्यानंतर मेट्रोचं आता काम सुरू आहे, त्याला देखील आपण गती देतो आहे. आणि या सुशोभीकरणाबरोबरच हे जे काय आहे वाहतूक कोंडीचे ठिकाणं आहेत, मला वाटतं आपण 3 हात नाक्याला ग्रेड सेपरेटर करतो आहे, रोटरी करतो आहे. आणि MMRDAला देखील आपण सांगितलेलं आहे की तुमच्या माध्यमातून देखील या ठाण्यामध्ये जिथे वाहतूक कोंडीची ठिकाणं आहेत ती आपल्याला वाहतूक कोंडी दूर करायची आहे. आणि जी अहमदाबादकडून जी येणारे वाहनं आहेत जी JNPTकडे जातात ती शहराच्या बाहेरून कशी जातील आणि या शहरातलं जे काही ट्रॅफिक आहे कमी होईल आणि प्रदूषण कमी होईल, वाहतूक कोंडी कमी होईल, लोकांचा त्रास कमी होईल, यासाठी आपल्याला नक्कीच हे करायचं आहे. आणि या शहरासाठी जो काय पुढच्या भविष्यात वाढीव पाणी पुरवठा जो आहे त्याचं देखील योजना आपण करतो आहे. आणि एकंदरीत मला वाटतं हे सगळं जे आहे चौपाट्या ज्या आपल्या आहेत त्याचा विकास आपण या ठिकाणी घेतो आहे. आणि एकंदरीत या शहराचा, ठाणे शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आपलं लक्ष या सगळ्या कामावर असलं पाहिजे, अशा प्रकारची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने जी काही लोक झपाटलेली असतात तीच म्हणजे कामाच्या ध्येयाने, ध्येयवेडे जे असतात तेच इतिहास घडवत असतात. तसं आपलं हॉस्पिटल तिकडं आहे, त्याची ओळख आपल्याला म्हणजे लोक म्हणतात ठाण्यामध्ये मेंटल हॉस्पिटल आहे, पण खऱ्या अर्थाने जे कामाने जे ध्येयवेडे असतात, एक डोक्यामध्ये घेतलं की हे काम करायचं आणि संपवायचं, तेच लोक इतिहास घडवतात. त्यामुळे झपाटल्यासारखं आपल्याला काम केलं तर नक्कीच आपण सगळ्यांनीच आपली जबाबदारी आहे म्हणून जर केलं तर 3, 4, 6 महिने जे काही आपण अपेक्षित धरले याच्या अगोदर आपलं बिफोर टाईम आपलं सगळं काम उरकून जाईल. कारण तुमचा जो काही कामाचा धडाका आहे तो नव्या मुंबईतल्या लोकांनी पाहिला आणि त्याचा अनुभव मला आहे. आणि म्हणूनच एका अपेक्षेने जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे, ती जबाबदारी आपण पार पाडाल अशी अपेक्षा. आपल्या सर्व अधिकाऱ्यांची टीम चांगली आहे, या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनीच आपापली जबाबदारी ओळखून, मला फक्त 8 तास ड्युटी करायची आणि घरी जायचं हे तर कोणी पण करू शकतो, हे रुटीन काम आहे, परंतु मी आल्यानंतर हे ठाणं माझं आहे, माझं ठाणं आहे अशी भावना प्रत्येक अधिकाऱ्याच्या मनामध्ये देखील निर्माण असली पाहिजे. आणि ती आहे. आणि म्हणून ती वृद्धिंगत व्हावी, त्याच्यात वाढ व्हावी. आणि या ठाण्याचा विकास जो आहे, हे ठाणे जे काही लोकांना अपेक्षित ठाणं आहे, आज आपण पाहतो किती सगळीकडे, म्हणजे घोडबंदरकडे तर पूर्वी बघितलं तेव्हा चंद्रशेखर होते, तिथे एक सिंगल रोड होता, आता पाहिलं किती मोठा रुंद रस्ता झाला. ट्रॅफिक म्हणजे एवढी ट्रॅफिक होती. प्रताप सरनाईक तिकडचे आमदार आहेत आणि आज मोठमोठे रस्ते झाले, आपण मिसिंग लिंक केले. आणि लोकांना सोयीचं जे आहे ते तुम्ही करा. ज्या ठिकाणी वळसा घालून जावा लागतो, त्या ठिकाणी कुठे वाहतूक कोंडी आहे तिथे आपल्याला फ्लायओव्हर घ्यायचा आहे, कुठे सबवे करायचा आहे किंवा बायपास करायचा आहे, हे सगळे आयडेंटिफाय करा तुम्ही. आणि आपल्याला लोकांना रिलीफ द्यायचं आहे, लोकांना या अडचणीतून बाहेर काढायचं आहे. यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन काम करूया. क्लस्टरचा देखील विषय मी विसरलो होतो. क्लस्टर देखील आपल्याला या शहरातल्या ज्या काही धोकादायक पुनर्विकास जो आहे आपला, त्याचं काम मंजूर झालं, ते देखील आपल्याला माहीत आहे ऐतिहासिक काम आहे, ते न होणारं काम आहे. त्यावेळेस मी आमदार होतो, सगळ्यांनीच आम्हाला, प्रताप सरनाईक इकडे बसलेले आहेत, आपल्या सगळ्यांनीच मदत केली, सहकार्य केलं, लढा दिला, रस्त्यावर पण, सभागृहात पण 3-3, 4-4, 5-5 वेळा आम्ही निलंबित झालो त्या कामासाठी. आणि ते देखील क्लस्टर या दर पावसाळ्यामध्ये जे काही जीव मुठीत घेऊन लोक राहतात, मग जुन्या नौपाड्यात ठाण्यात असेल, बाकी शहरात असेल, वागळे स्टेट, किसननगर, वर्तकनगर, लोकमान्य नगर, मुंब्रा, हे राबोडी, सगळीकडे सगळ्याच भागामध्ये ज्या धोकादायक इमारती ज्या आहेत, या धोकादायक इमारती ज्या आहेत त्या देखील आपल्याचा पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी देखील आपल्याला त्याला प्राधान्य आपण दिलेलं आहे. तिथे देखील एक डेडिकेटेड टीम तयार करून त्याच्यामध्ये ठेवा. तिथे काही अडचणी आता कुठले मला वाटत नाही, कारण कुठे आपण MIDC आहे, इतरही काही जी डिपार्टमेंट आहे त्यांची मदत आपल्याला मिळते आहे. आणि तो देखील आपला एक मोठा संकल्प आहे, त्याला देखील आपल्याला पूर्ण करायचं आहे. हे सगळं जे काय आहे चॅलेंजिंग आहे, परंतु तुमच्याबरोबर राज्य सरकार आहे, मी स्वतः आपल्यासोबत आहे, त्यामुळे ही सगळी कामं आपल्याला करायची आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आणखीन एक 4 ते